जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तेजस माने. स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण वाढदिवसानिमित्त एक बॅनर तयार केलेला आहे. हे बॅनरसाठी मी तुम्हाला कुठलंही मटेरियल दिलं नाही आहे. फक्त मी तुम्हाला ह्याची डायरेक्ट PLC फाईल दिलेली आहे. तर PLC फाईल कशा पद्धतीने ओपन करायची ह्याच्यावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्या. मित्रांनो, PLC फाईलमध्ये कुठं बदल करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचा जे पासवर्ड मी व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ न स्किप करता तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवीन प्रकारचे ट्रेंडिंग बॅनर एडिटिंग आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. मित्रांनो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम व फेसबुक व व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला विचारू शकतात. तर ज्यांनी कोणी व्हॉट्सअप ग्रुप आपलं जॉईन नाही केलं तर नक्की जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली. तर मित्रांनो, आजचं जे आपण मॉडेल घेतलं आहे त्याचं नाव आहे ओमकार भोसले. मित्रांनो, आपला मित्रच आहे. मित्रांनो, त्यांचा आज वाढदिवसाचा आपण बॅनर तयार केलेला आहे. तर मित्रांनो, जास्त बोलत नाही, व्हिडिओला सुरू करायच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, जाऊया आपल्या. तर मित्रांनो, आज आपण PLC फाईल ओपन केल्यानंतर त्याला एडिट कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ एंड तक पहा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 3 ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. पहिले ZHO, दुसरे पिक्सल लॅब, तिसरे इंडियन फॉर्म कन्व्हर्टर. तर मित्रांनो, ZHO तर आपलं रोजचं आहे आणि पिक्सल लॅब बी आपलं रोजचंच आहे. फक्त आपण एक नवीन ॲप यूज केलं ते म्हणजे इंडियन फॉर्म कन्व्हर्टर. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, पिक्सल ॲप हे ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर तुमच्यापेक्षा असं तऱ्हेचं इंटरफेस दिसणार आहे. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला PLC फाईल कशा पद्धतीने ॲड करायची हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की त्याच्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर कोणी ते व्हिडिओ बघितला नाही नक्की जाऊन पहा. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनावर दिलेली आहे व एंड स्क्रीनला ते व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. तर सिम्पली मी काय करतो, माय प्रोजेक्टमधनं मी PLC फाईल ओपन करून घेतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला, फेसबुकला व व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या विचारू शकता. तर मित्रांनो, बघू शकता मी PLC फाईल ओपन केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता असा खतरनाक आपण PLC फाईल तुम्हाला दिलेली आहे. आता इथं कुठं काय चेंजेस करायचे आहेत हे मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ एंड तक पहा. ओके. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं जी लेअर आहे ह्या लेअरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता राईट साईडला मी 2 लोगो दिलेले आहेत. हे लोगो मी आता तुम्हाला डिलीट कसं करायचं हे बी सांगतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर मित्रांनो, मी डिलीट करत नाही, कारण की मी इथनं डायरेक्ट हाईड करणार आहे. तर मी सिम्पली हाईड करतो. तर बघू शकता एक लोगो गेलेला आहे आणि दोन्ही लोगो इथनं गेलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जरा झूम करून जर बघितलं तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर बघू शकता लोगो गेलेले आहेत तिथनं दोन्हीही. तर मित्रांनो, आपण झूम छोटं करूया. ओके. वापस लेअरवर क्लिक करूया. आता मित्रांनो, इथे जी मी 2 मॉडेल वापरले आहेत ह्या मॉडेलला तुम्हाला डिलीट करायचं असलं तर तुम्ही डिलीट करा. पण मित्रांनो, मी हाईड करतोय. तर बघू शकता आपण बॉक्सेस PNG दाखवू तर इथनं हे मॉडेल हाईड होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, वापस लेअरवर क्लिक करतो. तर मित्रांनो, इथे अजून एक गोष्ट की ही जे बॉक्सेस PNG तुम्हाला दिसतात ह्याला जर तुम्ही डिलीट केलं तर तुम्हाला काय वाटेल, इथं जे 2 मॉडेल वापरलेत हे तिथं दिसतात का? नाही मित्रांनो. जर कोणी ह्याला डिलीट केलं तर सिम्पली मी ह्याला हाईड करतो. तर काय होणार, इथनं हे बॉक्सेस PNG जाणार आहे. तर मित्रांनो, ते काय झालं माझ्यापासून की मी बॉक्सेस PNG मध्ये पहिलंच आहे ना फोटो ॲड करून ठेवले होते. ते जर बघायला गेलं तर ते 4 फोटो आहेत. मी तुम्हाला दाखवतो. 4 बॉक्सेस PNG आहेत. तर याला अनलॉक करूया आपण. तर आपण क्रॉपच्या जेव्हा क्लिक करू. ओके. तर बघू शकता इथं 2 जी PNG हे क्रॉप केलेले ते दाखवते. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, त्याला आहे तसंच ठेवायचं आहे. फक्त हे मी जे 2 मॉडेल वापरलेत ते तुम्हाला फक्त दिसणार नाही. तर आता मी याला अनहाईड करतो. तर मी बघू शकता ते आलेले आहेत. वापस डोळ्याच्या जेव्हा क्लिक करतो तर ते जाणार आहेत. समजलं मित्रांनो? म्हणून म्हणत असतो व्हिडिओ एंड तक पाहा, कारण की कुठं काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. आता विषय राहिला फक्त मॉडेलचा. तर मॉडेलला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण अनलॉक करूया. अनलॉक केल्यानंतर लेअर बंद करूया. तर बघू शकता हे मॉडेल आहे. आता आपण या मॉडेलला इकडे तिकडे हलवू शकतो. तर सिम्पली काय करतो मित्रांनो, लेअरवर जातो आणि सगळ्यात पहिलं याला हाईड करतो. हाईड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला इथे एक प्लसचा आयकॉन दिलेला आहे. कुठं? इथं मित्रांनो, वरती सगळ्यात वरती दिसते. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, फ्रॉम गॅलरी हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. तर सिम्पली काय करतो मित्रांनो, मी एक मॉडेल ॲड करून घेतो. त्याच्यावर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून ठेवा. कारण की कसं आहे मित्रांनो,
आपल्या चॅनलला लवकरच्या लवकर 100 सबस्क्रायबरचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे आणि तुमचा टिक सपोर्ट पाहिजे. तर मित्रांनो आपण एक मॉडेल ॲड केलेला आहे. सिम्पल इथं राईटचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी थोडी याची साईज मोठी करतो हातानेच. केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं जी लेअरचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे जे तुम्हाला डॉट दिले जातात त्या डॉटवर तुम्हाला दाबून धरायचे. दाबून धरल्यानंतर तुम्हाला त्याला खाली आणायचं. कुठपर्यंत मित्रांनो, हे तुम्हाला जी व्हाईट बॅकग्राऊंड दिसते त्याच्या खाली आपलं मॉडेल घ्यायला पाहिजे. ओके, तर सिम्पली काय करायचं, लेअरवर त्या टिपक्यांवर दाबून धरायचं, खाली आणायचे. खाली आणल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने याला सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर याला लॉक करतो. मित्रांनो बघू शकता हे ॲडजस्टमेंट झालेले आहे. आता हे हलणार नाही. ओके, तर मित्रांनो विषय राहिला आता नावाचा. तर हे नाव कसं चेंज करायचं, तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला ते नावावर डबल टॅप करायचं आहे. हे मी अनलॉक करून ठेवलेलं आहे. आणि हे जे ते इथं जे तुम्हाला डिलीटचं ऑप्शन दिलं आहे मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे डिलीट होऊन जाईल नाव. आता काय करायचं आहे, इंडियन फॉर्म कन्व्हर्टर हे ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर सिम्पली मी ॲप ओपन करून घेतलेलं आहे मित्रांनो. वरती स्क्रॉल करून तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे मित्रांनो, मित्रांनो MS हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो मला बोलायला जरा चुकलं होतं. AMS हे कोड तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं मित्रांनो, इथं तुम्हाला ओम नाम टाईप करायचं आहे. ओम हा मित्रांनो, ह्या मित्राचं नाव आपल्या ओम आहे आणि जे पहिलं नाव दिलं होतं त्याचं बी नाव ओमकार आहे. आणि ओम हे शब्द मिळतं जुळते जरा, म्हणून आपण ही व्हिडिओ बनवतोय. आता काय करायचं आहे, ओमकारचा वाढदिवसच आहे मित्रांनो, पण आपण जी मॉडेल यूज केला आहे त्याचं बी नाव ओम आहे म्हणून आपण ओम घेतलेलं आहे. तर सिम्पल इथं तुम्हाला मध्ये टॅप करायचं आहे. मध्ये टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसणार आहे कॉपी म्हणून. त्या कॉपीच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक कोड कॉपी होणार आहे. तर आता काय करायचं, पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं तुम्हाला. ओपन केल्यानंतर तुम्हाला दाबून धरायचं आहे. दाबून दिल्यानंतर तुम्हाला पेजचं ऑप्शन येतं, पेस्ट करायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे ओम नाव आलेलं आहे. तर आपण याला ॲडजस्ट करून घेऊया सगळ्यात पहिलं. तर आपण थोडा बघू ओम कशा पद्धतीने ॲडजस्ट होते मित्रांनो, कारण की कसं आहे ना, सगळ्यांच्या नावाची स्पेलिंग जर बसलं तर टाईप करायला जर मुश्किल होईल, म्हणून जरा म्हणून आपण ओम बघू शकता. आणि ही जी खालची PNG तुम्हाला काय करायचं, अनलॉक करायची. तर पहिलं आपण अनलॉक करून घेऊया. याला तुम्हाला तुमच्या अनुसार सेट करायचं. ओके, तर मित्रांनो हेच काही चेंजेस होते. हे चेंजेस तुम्हाला करायचे आहेत PLP फाईलमध्ये. तुमचा मॉडेल, तुमचं नाव व मित्रांनो इथं तुम्हाला जी एम्प्टी जागा दिलेली इथं तुम्ही तुमच्या जी मॉडेल आहे त्या मॉडेलच्या वाढदिवसाची तारीख तुम्ही इथं देऊ शकता. व तुम्ही तुमचं इथे एक्स्ट्रा काय तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला व फेसबुकला विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.